stuck in my head, you know I can't forget it. सुप्रभात मंडळी, सुप्रभात फ्रॉम पँगॉंग लेक. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला. आपण आहोत आता पँगॉंग लेकला. बघू शकता पाठीच इकडचं जे गेस्ट हाऊस आहे तिथे आम्ही राहिलेलो. राळपा गेस्ट हाऊस म्हणून आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याचे डिटेल्स देईन. तर येस, बाईक्स इथे पार्क आहेत. रोहित बस माउंट करतोय बॅगला आणि पाठीच बघू शकता मस्तपैकी लेक व्ह्यू आहे. तर आज क्लायमेट आता तरी पूर्ण ओपन झालेलं आहे. मस्त ओपन क्लायमेट आहे. कालपासून असा वारा हवा पूर्ण वादळासारखं चालू होतं, बट आज मस्तपैकी ओपन निळा आकाश जे आपण बोलतो ना तसं आहे. तर बस आता बॅग पॅक करतोच आहे. 7:45 झालेले आहेत. 8 वाजताचं ब्रेकफास्ट आहे, तर 8:30 पर्यंत निघायचा प्लॅन आहे. माईक सिंक. तर आता हानले इकडनं आहे 130 किलोमीटर, पण 130 किलोमीटर करायला 5 ते 5.5 तास लागणार आहे. पहिलं तर आता काक्षेत विलेज येतं. काक्षेत विलेज नंतर पुढे चुसूल येईल. चुसूल विलेज पुढे गेलं की रजांगला वॉर मेमोरियल पण आहे. तिथे पण आपल्याला थांबायचं आहे. तिथे पण वॉर मेमोरियल आहे, जे इंडो चायनाचे जे वॉर झालेला त्याच्याबद्दलची माहिती तिथे दिलेली आहे. आणि देन वी विल हेड टू सागाला. तो पण एक टॉप आहे, सागाला टॉप. तर तिथे पण आपल्याला जायचं आहे आज. त्यानंतर पुढे आपण पोहोचू लोमा ब्रिज. लोमा ब्रिजवरून आपल्याला लेफ्ट घेतला की स्ट्रेट रोड जातो हानलेला. तर असा काहीतरी आजचा रूट मॅप आहे. तर हाच रोड आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे आता आजच्यासाठी. मेरठ खूप मस्त गाव आहे, खूप सुंदर असं गाव आहे. खूप शांती आहे इथे. मेन पँगॉंगला पुन्हा टेंट वगैरे आणि गर्दी खूप आहे, पण हे असं आयसोलेटेड आहे आणि खूप मस्त लोकेशन आहे. जागोजागी अशी घरं आहेत आणि समोरच पँगॉंग लेक आहे. नाईस. आणि यार यस, मे मध्ये एकदा तरी लडाखला या. थोडासा लडाखचा एक वेगळा रूप भेटतं. फक्त बी प्रिपेअर्ड, कारण एक्स्ट्रीम थंडी आहे. बर्फ मिळतो जागी, तुम्हाला बर्फ मिळेल. थंडी आहे, कडाक्याची थंडी आहे. आता मी हे ग्लास घातलेले आहेत आपले नॉर्मल. त्याच्या खाली विंटर आपले जे वुलन ग्लास येतात ते पण असे साधे सुधे वुलनचे नाही, प्रॉपर जे वुलन बनतं ना जाड एकदम, ते वाले ग्लास आहेत. तरी हात शिवर करतात. तर आम्ही काय करतो, एक जुगाड वापरतो. ह्याच्या आतमध्ये ना सर्जिकल ग्लोव्ज घालायचे. सर्जिकल ग्लोव्ज रब्बर मटेरियल असतं. रब्बर मटेरियल कधी ना हवाला पास नाही व्हायला देत, त्यामुळे हाताला थंडी थोडी कमी लागते. तर ही एक छोटीशी टीप. आणि आजचं भाई लेअरिंग केलेलं आहे. आज आतमध्ये थर्मल आहे, आपलं जे थर्मल लायनर येतं लक्सचं मी थर्मल लायनर घेतलेलं. त्याच्यानंतर आपली हुडी आहे जी कालपासून मी यूज करतोय, तीच हुडी घातली. हुडीवरती जॅकेट आहे. आता जर अजून थंडी लागली ह्याच्यावरती गप्पपणे रेनकोट घालायचं. आपलं रेनकोट घातलं की हवा पास अजिबात होत नाही. खाली काय नाही, पॅन्टीमध्ये फक्त आपलं थर्मल पॅन्टच घातलेली आहे, त्याच्यावरती रायडिंग पॅन्ट आहे. मेन आपले हात आणि पाय आणि कान हे वाचवायचे आपल्याला. हे जर एक्सपोज झाले तर कार्यक्रम आपला आटपला. मग तुम्ही कव्हर करा, किती लेअर चढवा, हात कान आणि पायाला जर थंडी लागली विषय गंभीर आहे. मग यस मंडई, काक्षेत विलेज जस्ट स्टार्टिंग केलं. तर आता इकडे बघू शकता, हा लास्ट व्ह्यू आहे पँगॉंग लेकचा. आता इकडनं आपण राईट साईडला वळणार चुसूलकडे. तर यस, बाय बाय पँगॉंग. आणि आता पाणी बघू शकता एकदम वेगळ्या कलरचं दिसतंय. आणि हे समोर बर्फाचे डोंगर. बघा ना, पाणी आता काहीतरी वेगळाच कलर आहे. काल वेगळा होता, आता वेगळा आहे. जसा दिवस जसा कमी होत जातो तसं पाण्याचा रंग खूप बदलतो. तर यस, चला आता इकडनं राईड घेतला आपण. तर बाय बाय टू पँगॉंग. Try to move on, but you're the one that I dream about. I sit alone in my room, drawing a
pictures of blue skies. We've been apart for so long, I'm always replaying all the pictures and memories stacked up in my head. हे आहे चुसूल विलेज. छोटं विलेज आहे एकदम, पण तुम्हाला स्टे वगैरेचं ऑप्शन इथे म्हणजे बऱ्यापैकी मिळून जातील. 1-2 स्टोर्स असे जनरल स्टोर्स वगैरे, मेडिकल वगैरे मिळून जाईल. छोटंसंच विलेज आहे आफ्टर पँगॉन्ग. तर बस आता इकडं हे क्रॉस करायचं आपल्याला आणि पुढे जायचं आहे रजांगलाच्या दिशेने. आता आम्ही चेकपोस्टवरती एंट्री केली, चुसूल चेकपोस्टवरती, आणि आता हा असा ऑफरोड चालू झालेला आहे. आता हा आय गेस लास्टपर्यंत असाच राहणार आहे. तर बघूया आता किती टाईमपर्यंत असा रोड आहे. आणि आता इकडनं डायरेक्ट आपण पोचू रजांगलाला. पहिला तोच पास आहे आणि रजांगला वॉर मेमोरियल तिथेच आहे, जस्ट पासच्या बाजूलाच. आणि मातीमध्ये एकच होत आहे की गाडी जाते ठीक आहे, बट टर्न नाही होत. टर्न झाले की स्किट खाते. आणि हे माझे टायर नॉब टायर असल्यामुळे आधीच ट्रॅक्शन लूज करतात. दगडी असेल तर त्याच्यावरनं आरामात जातात, बट माती आली की ट्रॅक्शन लूज करतात. Stuck in my head, you know I can't forget it. I try to move on, but you're the one that I dream about. I sit alone in my room, drawing up pictures of blue skies. We've been apart for so long, I'm always replaying all the pictures and memories stacked up in my head. I wish I could let you go, I wish I could just forget you. I can never shake you off. You're stickier than my super glue. I can never shake you off. तर बघू शकता काय भारी ऑफरोड चाललाय. वरती पूर्ण खडकीचा रोड आहे आणि इथे तर रोड दिसतच नाही. अंधाधुंदी गाडी आम्ही अशीच टाकतोय फक्त. एक नंबर मजा येते, बट ॲडव्हेंचर, फुल ॲडव्हेंचर बाईक कशासाठी घेतली आहे? हेच करायला ना. तुमच्या बाईक ॲडव्हेंचर नसून आम्ही ॲडव्हेंचर करतोय. तुझ्याच गाडीत खास याला म्हणतात गोइंग बियॉन्ड लिमिट. यस. ए रफनी हा राईटला फुल माती आहे. झालं का हे काय देख. ऐक यस. तर मित्रांनो, रजांगला वॉर मेमोरियलला आपण पोचलो. बरोबर 40 किलोमीटर लांब होतं. 40 किलोमीटर आलो. 10:30 होत आहेत आता. हो, तर बघूया आता वॉर मेमोरियल कसं आहे. रजांगला वॉर मेमोरियल. पार्किंग, ओके, पार्किंग इथेच आहे. आणि एंट्री कुठून आहे? रजांगला वॉर मेमोरियलच्या इथे आलेलो आहे. तर बस आता एंट्री करतोय. आतमध्ये जास्त ब्लॉग नाही करत, सिनेमॅटिक्स बघा तुम्ही. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं
चलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. माझ्या राईट साईडला जे आहे ते आहे रजांगला वॉर मेमोरियल. थोडासा श्वास फुलला, थोडा बाईक मागे करायला वगैरे. आणि समोर जी हिल आहे ती आहे मगर हिल. त्याच्या मागे एक लेक होतो छोटासा, त्या लेकच्या पाठी आहे चायना. तर यस, आणि इकडे ही जो पीक दिसतोय तो मोठा सगळ्यात पहिला, ते एक सेकंड बसेस जाऊन दे त्यांना. चला, तर यस, तो जो पीक दिसत होता तो पण आहे चायनाचा पीक. तर हा पूर्ण एरिया जो आहे तो नो मॅन्स झोन आहे. आणि 1962 मध्ये जे वॉर झालेलं तर त्याचं पूर्ण मेमोरियल इथे बनवलं आहे. शैतान सिंग, जनरल शैतान सिंग, त्यांनी हे वॉर, त्यांच्या नेतृत्वामध्ये हे वॉर जे लढलं होतं इंडियन आर्मीनी. आपले जस्ट आझादी होऊन 15 वर्षात झालेले. त्याच्यानंतर चायनावाल्यांनी घुसखोरी केली होती आपल्या इथे. त्यांना हा पूर्ण चुसूल एरिया जो आहे तो कॅप्चर करायचा होता, पण इंडियन आर्मीनी ते होऊ दिलं नाही. तर एकदा तुम्ही जर हा रूट करत असाल, टाईम काढून 1 तास काढा आणि नक्की या वॉर मेमोरियलला. खूप मस्त आहे. त्यांचा ऑडिओ व्हिडिओ पण शो आहे. त्याच्यानंतर मेमोरियलचं एक गॅलरी आहे. ॲक्च्युअल जे गन्स वापरले आहेत, जे मोटार्स वापरले आहेत इंडियन आर्मीने त्या टायमाला, ते चायनीजचे काही गन्स आहेत, ते सगळं तिथे ठेवलेलं आहे. सॅल्यूट टू इंडियन आर्मी. जय हिंद. आणि यस, एवढ्या थंडीत वॉर लढणं इझी गोष्ट नाही आहे. इकडचं जे टेम्परेचर आहे, जे पीक्सवरती आहे, ज्याच्या पाठी चालू होतात कैलाश रेंजेस, तिकडचं टेम्परेचर 0 to -40 पर्यंत पडतं. तर तिथे आमचे इथे श्वास जो आहे तो चढतोय, पण त्या कंडिशन्समध्ये तिथे जाऊन वॉर करणं ही खायची गोष्ट नाही आहे. लिटरली खायची गोष्ट नाही आहे. तर यस, सॅल्यूट टू इंडियन आर्मी. या टोकावरती बघू शकता इथे 3 टोक दिसत आहेत. आता गोप्रोमध्ये नाही दिसणार ते, मी मार्क करेन तरी पण. तर जे 3 टोक दिसत आहेत ते तेव्हाच्या काळाचे बंकर्स होते इंडियन आर्मीचे. आता इथे कोणच नाही आहे, कुठचीच आर्मीचा इथे काही बंकर्स वगैरे काही नाही आहे, बिकॉज दिस इज नो मॅन झोन फॉर नाव. In your way, 'cause you walked out so fast yesterday. No, I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. So tell me what you want, tell me how you want it, tell me all the reasons that you're running away. I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. No, no, no. I just wanna be with you. I just wanna be with you. Yeah, I just wanna be with you. 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 Yeah, I just wanna be with you. Yeah, I just wanna be with you. तर बघा, तर रोड हा असा काहीतरी आलेला आहे. हा, बॉडी मसाज फुल फ्री मध्ये. बॉडी मसाज पण आणि गाडीचे सगळे नटबोल्ट दिले. कमीत कमी आता झालं 4-5 किलोमीटर तरी असंच चालवतोय. I just wanna dance all night, forget my problems, I might go insane. I don't really give a damn what they say. And now you know it. Hey, little lady said you feel the same, but I don't believe a word you say, 'cause I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. So tell me what you want, tell me how you want it, tell me all the reasons that you're running away. I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. No, no, no. I just wanna be
तर येस चेकपोस्ट वरती एंट्री केली. हा आहे लोमा ब्रिज आणि जिथे बघा तो JCB कधीचा आहे तो तसाच पडलेला आहे पाण्यात. तर मंडळी आम्ही इथे थांबलेलो असत लोमाच्या पुढे. पुढे बघू शकता टँक आहेत. हो भाई गजब पॉवर बघ. मी तेच म्हटलं आवाज कुठून येतोय. शेट मॅन एक नंबर. वाव पहिल्यांदा बघितलं भाई टँक. काय काय लाईफ मध्ये पहिल्यांदा बघितलंय. 1 2 3 4 5 6 7 आहेत. मला तर 5च दिसतात. मागून येतात अजून. ओके यस मंडळी बघा इकडे बाजूला काय आहे. काय आहे हे. ओ हो 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 भाई गजब 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 गजब. 139 भाई बड़ा वाला पैंजर. भाई बड़ा वाला पैंजर. भाई बड़ा वाला पैंजर. Shit, man. Hey pretty baby, am I in your way? 'Cause you walked out so fast yesterday. No, I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. So tell me what you want, tell me how you want it. Tell me all the reasons that you're running away. I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. तर आपण पोचलो आहोत हानलेला. वरती तिथे बघू शकता की हानले आय गेस मॉनेस्ट्री दिसते किंवा ऑब्झर्वेटरी आहे काहीतरी एक आहे. आणि समोरच आता बघा आता रिव्हील होईल पूर्ण गाव हानलेचं. तर यस हे बघा तिथे पूर्ण हानले विलेज आहे. खूप भारी आहे. आणि आता जस्ट ढग आलाय सूर्याच्या प्रकाशाच्या इथे. तर इथे पूर्ण काळोख आहे आणि तिथे प्रकाश. एक नंबर वाटतंय बघायला. तिथे काहीतरी आहे वेगळंच. ये क्या है भाई. ये भी महिंद्रा ही रहेगा. टाटा है. टाटा है टाटा. भाई उनपे से छेद देख गन बाहर निकालने के लिए साइड में. नाइस. तर यस हे आलो आपण हानलेला. वेलकम टू मिलिटरी स्टेशन हानले. ओके नाइस. तर यस मंडळी आता आपण आलो होमस्टेला आपल्या. तर ऑब्झर्वेटरी बघितली. एवढं काही नव्हतं तिथे नॉर्मल टेलिस्कोप लावलेलं आहे बट ती पूर्ण ऑपरेट होते बँगलोरवरनं. तर यस आता बस पसारा सगळं मांडलेलं आहे. डेटा ट्रान्सफरलाच लावलाय तर ते सगळं करून घेतो. आणि रात्री नाईट स्काय बघायचा विचार आहे. खूप जास्त थंडी आहे. एक होमस्टेमध्येच आता जस्ट समोरच्या रूम मध्ये 3 जण होती. ते आज उमलिंगला करून आले. बोलतात खूप जास्त थंडी आहे तिथे. हवा तर खूप जास्त आहे. तर बघूया आम्ही पूर्ण लेअरिंग करूनच जाणार आहे उद्या. आणि थोडंसं ऊन निघालं तरच जाऊ. ग्लोव्ज ब्यूज पूर्ण सगळं घालून थँक्यू ग्लोव्ज वगैरे घालून पूर्ण निघणार आहे. तर आता बस काही प्लॅन नाही आहे. आता बस जेवण आहे. होमस्टेचं जेवण आहे ते जेवायचं आहे. त्याच्यानंतर पॅकिंग वगैरे आवरून घेतो. उद्या डायरेक्ट बॅग उचलून मग आपल्याला निघायचं होमलिंगला गेल्यानंतर. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. बघू नाईट्स काय शूट करायचं चालू आहे. किती क्लिअर आहे त्याच्यावरती डिपेंड करता. तर यस कळवतो तुम्हाला. आता आम्ही जसं की तुम्ही बघितलं आम्ही आहोत हानलेमध्ये. आता वाजतात रात्रीचे 2:30 आणि आम्ही जस्ट एक अलार्म लावलेला असंच बघायला की बाहेर कसं दिसतं नाईट्स काय. इट वॉज डॅम अमेझिंग. तुम्ही जस्ट आता मी एक फोटो दाखवेन. मी गोप्रो नाईट लॅब्सला लावलाय. आय डोंट नो त्याच्यामध्ये फुटेज कसं येतं
जर चांगलं आलं तर आता तुम्ही ते बघत असाल. Yes, so that's all for today. For whatsoever reason, if you like this video, please give it a like. मी यश रजा घेतो तुम्हा सर्वांची. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हाँ ओके. नॉर्मल बोला. नॉर्मल बोल रहे. नॉर्मल शोकेश. नॉर्मल. राम 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 राम. एडी वाल्याची ही आदत आहे भाई वाळूवाली की एडी बी काय कामाची. बिस्किट होतं ते नुब्रा व्हॅली ना. माझी व्हिडिओ काढतो वाटतं. हे मस्त आहे. once more. Abu Dhabi, Abu Dhabi. Okay.